नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सन 2016 मध्ये सीईटी सेलने जारी केलेली प्रश्नपत्रिका पाहणार आहोत, जी की LLB 3 इयर्ससाठी आहे। LLB ला प्रवेश घेण्याकरिता महाराष्ट्र राज्य सरकारने 2016 सालीपासून सीईटी सेल मार्फत एक प्रवेश परीक्षा घेण्यास सुरुवात केली आणि याच वर्षी परीक्षेचे स्वरूप कसे असेल यावर एक प्रश्नपत्रिका देखील सीईटी सेलने वेबसाईटवरती अपलोड केली होती। ती तुम्हाला कुठेही ऑनलाइन मिळू शकेल। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत झालेल्या सीईटीच्या परीक्षेमध्ये या प्रश्नपत्रिकेमधील जसेच्या तसे प्रश्न परीक्षेला आलेले आपल्याला दिसून येतील आणि विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण प्रश्नपत्रिकेत एकूण 150 प्रश्न आहेत। या संपूर्ण प्रश्नांची काठिण्य पातळी सोपीही आहे आणि अवघडही आहे। सीईटी परीक्षेमध्ये प्रश्न कसे पडतील याची कल्पना विद्यार्थ्यांना यावी याप्रमाणेच ही प्रश्नपत्रिका सीईटी सेलने सेट केली असावी। मित्रांनो, तुम्ही जरी 3 इयर लॉ सीईटीचा पेपर देत असाल तरी तुम्ही 5 इयर लॉ सीईटीची प्रश्नपत्रिका देखील सॉल्व करा। त्याचे कारण असे आहे की लॉ सीईटी 3 इयर आणि लॉ सीईटी 5 इयर यांचा अभ्यासक्रम अगदी सेम टू सेम आहे। फक्त लॉ सीईटी 5 इयर मध्ये 10 मार्क्सला बेसिक गणित आहे, तेवढं गणित सोडून बाकी सर्व सब्जेक्ट्स हे सेम आहेत। त्यामुळे तुम्ही दोन्ही क्वेश्चन पेपरचा व्यवस्थितपणे सराव करा। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर दोन्ही प्रश्नपत्रिका सोडवल्या तरी एकूण 300 प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जातील। तुम्हाला सीईटी परीक्षेमध्ये त्याचा नक्कीच उपयोग होईल। तर मित्रांनो, वळूया आपल्या आजच्या विषयाकडे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 इयर LLB सॅम्पल क्वेश्चन पेपर विथ आन्सर व्यवस्थितपणे बघणार आहोत। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यामध्ये दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समजण्यास सोपं जाईल। विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण प्रश्नपत्रिका इंग्लिश भाषेत अवेलेबल आहे आणि आपल्याकडे एवढा वेळही नाही की आपण प्रत्येक प्रश्न हा ट्रान्सलेट करून मराठीमध्ये लर्न करूया। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे इंग्लिश मधले क्वेश्चनच व्यवस्थितपणे करून जायचे आहे। तुम्ही जर हे 300 क्वेश्चन व्यवस्थितपणे केले ना तर तुम्हाला सीईटीच्या परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होईल। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। ज्या विद्यार्थ्यांनी अजून देखील लॉ सीईटीची प्रिपरेशन स्टार्ट केली नसेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय शॉर्ट नोटीसवरती आम्ही हा कोर्स लॉन्च केलाय। या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, त्याचबरोबर फुल सिलेबस नोट्स। विद्यार्थी मित्रांनो, फुल सिलेबस नोट्समध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला ज्या पण सेक्शनवरती MCQs विचारले असतील तर तुम्ही थेरी जर वाचली असेल व्यवस्थितपणे तर तुम्ही त्या MCQsचं उत्तर देऊ शकता। त्यानंतर आहे 1000+ प्रॅक्टिस MCQs। विद्यार्थी मित्रांनो, हे 1000+ प्रॅक्टिस MCQs अशा पद्धतीने घेतले जे तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात किंवा काही MCQs जे तुम्हाला मागच्या पेपरमध्ये विचारलेले आहेत। त्यानंतर आहे फुल सिलेबस टेस्ट सिरीज। तर विद्यार्थी मित्रांनो, या कंप्लीट कोर्सची फीज आहे फक्त 1000 रुपये। एवढ्या कमी अमाउंट मध्ये तुम्हाला या संपूर्ण गोष्टी कुठेच मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही दिलेल्या या नंबरवरती संपर्क करायचा आहे किंवा तुम्ही मेसेज देखील करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, राहिलेल्या या कमी वेळेत देखील तुम्ही अतिशय चांगला अभ्यास करू शकता। त्यामुळे लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि तुमचा 100% द्या। तर विद्यार्थी मित्रांनो, सॉल्व करूया आपली प्रश्नपत्रिका। तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक सॅम्पल क्वेश्चन पेपर आहे जी सीईटी सेलने वेबसाईटवरती जारी केलेली आहे। तर सर्वात पहिले आपण लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या सेक्शनवरती विचारलेले 30 प्रश्न व्यवस्थितपणे बघूया। तर या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न विचारलेला आहे, ऑल प्रोसिडिंग्स इन द सुप्रीम कोर्ट अँड इन एव्हरी हाय कोर्ट शाल बी इन विच लँग्वेज। आणि पर्याय दिलेत हिंदी, इंग्लिश, लँग्वेज ऑफ द बिल बोथ A and B। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर B, इंग्लिश। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, which of the following is not an eligibility criterion for election as president of India। आणि पर्याय दिलेत should be citizen of India, should be at least 35 years of age, should be qualified for election to the house of the people, he should be elected as a member of the house of the people। so the answer is option D, he should be elected as a member of the house of the people। त्यानंतर आहे तिसरा प्रश्न, इंडियन कॉन्स्टिट्यूशन वॉज इनॲक्टेड अँड ॲडॉप्टेड ऑन। पर्याय दिलेत 26 जानेवारी 1950, 26 नोव्हेंबर 1949, 15 ऑगस्ट 1947 आणि 14 ऑगस्ट 1947। तर उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, द प्रेसिडेंट्स रूल अंडर आर्टिकल 356 रिमेन्स व्हॅलिड इन द स्टेट फॉर द मॅक्झिमम पिरियड ऑफ। आणि पर्याय आहेत 2 months, 5 months, 6 months, 1 year। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर C, 6 months।
त्यानंतर आहे पाचवा प्रश्न, द पॉवर ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया आर, आणि पर्याय दिलेत बियॉन्ड द कॉन्स्टिट्यूशन, इन अकॉर्डन्स विथ द कॉन्स्टिट्यूशन, इन अकॉर्डन्स विथ द पार्लियामेंट, इन अकॉर्डन्स विथ द सुप्रीम कोर्ट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, इन अकॉर्डन्स विथ द कॉन्स्टिट्यूशन. आता आपण बघूया सहावा प्रश्न. तर सहाव्या प्रश्नामध्ये एक प्रिन्सिपल आणि फॅक्ट्स दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रिन्सिपल आहे नो लीगल रेमेडी एक्झिस्ट फॉर अन इंजुरी काउज्ड बाय अन ऍक्ट फॉर विच वन हॅज कन्सेंटेड, आणि फॅक्ट्स आहे मिस्टर अंकुश अ क्रिकेट enthusiast purchases a ticket to watch the one-day international cricket match between India and Australia organized by the Board of Control for Cricket in India (BCCI). As he is absorbed in watching in exploits of David Warner, a ball struck for a six by the latter hits Mr. Ankush on his body and injures him. Mr. Ankush sought BCCI for reimbursement of the medical bill he paid for treatment of the injury. तर इथपर्यंत प्रिन्सिपल आणि फॅक्ट्स दिलेले आहे. आता आपण पर्याय वाचूया. तर मित्रांनो, पर्याय दिलेले आहेत मिस्टर अंकुश शुड बी कॉम्पेन्सेटेड ॲज ही परचेस द तिकीट टू गेट एंटरटेनमेंट अँड नॉट टू गेट इंजर्ड. त्यानंतर बी पर्याय आहे मिस्टर अंकुश वुड लॉस ॲज ही व्हॉलेंटरीली एक्सपोज्ड हिमसेल्फ टू द रिस्क. सी पर्याय आहे BCCI is liable as it did not ensure that the spectators were protected from the risk of such injuries. आणि डी पर्याय आहे none of the above. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी. त्यानंतर सातवा प्रश्न बघा. यामध्ये देखील एक प्रिन्सिपल आणि फॅक्ट्स दिलेले आहे. तर प्रिन्सिपल आहे अ मायनर्स ॲग्रीमेंट इज ॲब्सोल्युटली वॉइड अँड नॉट इन्फोर्सेबल. तर यासाठी फॅक्ट्स दिलेले आहे Mr. Ravi is a stamp collector. He is particularly anxious to get a rare stamp belonging to Mr. Santosh, age 16, who agrees in writing to sell it to Mr. Ravi for ₹100, but subsequently refuses to deliver it to Ravi, though he pays ₹100. Mr. Ravi now wants to sue Mr. Santosh. Will he succeed? आणि यासाठी तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे रवी कॅन नॉट सक्सीड ॲज मिस्टर संतोष इज नॉट लिएबल. दुसरा पर्याय आहे रवी कॅन सक्सीड ॲज ही हॅड पेड ₹100 फॉर द स्टॅम्प. तिसरा पर्याय आहे रवी कॅन सक्सीड ॲज मिस्टर संतोष ॲग्रीड इन रायटिंग टू सेल द स्टॅम्प. आणि डी पर्याय आहे नन ऑफ दी अबो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, रवी कॅन नॉट सक्सीड ॲज मिस्टर संतोष इज नॉट लिएबल. त्यानंतर आठवा प्रश्न बघा. प्रिन्सिपल आहे a person who is usually of sound mind but occasionally of unsound mind may not make a contract when he is of unsound mind. A person who is usually of unsound mind but occasionally of sound mind may make a contract when he is of sound mind. आणि फॅक्ट्स दिलाय मिस्टर शैलेश अ पेशंट इन अ lunatic asylum is at intervals of sound mind. Can Mr. Shailesh contract at intervals? आणि पर्याय दिलेत yes because he is a human being, no yes because he is of sound mind during those intervals. आणि डी पर्याय आहे none of the above. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी. त्यानंतर नववा प्रश्न आहे. प्रिन्सिपल दिलाय every person who commits an offense in the territory of India shall be guilty within the meaning of India Penal Code. आणि फॅक्ट्स दिलाय Mr. Morris, a citizen of France, commits murder in Madras. In this case, तर पहिला पर्याय आहे Mr. Morris is not guilty because he is not a citizen of India. B पर्याय आहे Mr. Morris is guilty of murder because every person, whether he is a citizen of India or not, is liable if he commits an offense in India. त्यानंतर C पर्याय आहे Mr. Morris is liable but he can't be tried in India. त्यानंतर डी पर्याय आहे नन ऑफ दी अबो. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी. त्यानंतर 10वा प्रश्न बघा. यामध्ये तुम्हाला प्रिन्सिपल दिले थेफ्ट अमाउंट्स टू रॉबरी इफ द ऑफेंडर फॉर कमिटिंग थेफ्ट व्हॉलेंटरीली काउजेस एनी पर्सन्स डेथ और काउजेस हर्ट. आणि फॅक्ट्स दिलाय मिस्टर प्रकाश पुशेस मिस्टर शरद ऑन हिज फेस अँड देअर आफ्टर मिस्टर प्रकाश रिमूव्स मिस्टर शरद्स वॉच अँड वॉलेट. तर ए पर्याय आहे मिस्टर प्रकाश इज गिल्टी ऑफ कमिटिंग रॉबरी ॲज ही इन्फ्लिक्टेड इंजर्स ऑन शरद फॉर कमिटिंग थेफ्ट. त्यानंतर बी पर्याय आहे मिस्टर प्रकाश इज नॉट गिल्टी ऑफ एनी ऑफेन्स.
सी पर्याय आहे मिस्टर प्रकाश इज गिल्टी ऑफ थेफ्ट नॉट ऑफ रॉबरी. त्यानंतर डी पर्याय आहे नन ऑफ दी अबो. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए. त्यानंतर 11वा नंबरचा प्रश्न आहे रिसेंटली सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया डायरेक्टेड द सेंटर टू इश्यू नोटिफिकेशन बॅनिंग द एम्प्लॉयमेंट ऑफ मायनर चिल्ड्रन इन डॅश विदिन 2 months. आणि पर्याय आहेत फॅक्टोरीज, हॉटेल्स, सर्कस आणि नन ऑफ दी अबो. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी म्हणजेच सर्कस. त्यानंतर 12वा प्रश्न आहे Which of the following NGO was allowed by the Supreme Court of India in participating in the inquiry against Justice P.D. Dinakaran? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. PUCL, लॉयर्स कलेक्टिव्ह, फोरम फॉर ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी आणि नन ऑफ दी अबो. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी. त्यानंतर 13वा प्रश्न आहे हु अमॉंग दी फॉलोइंग इज द ऑथर ऑफ दी बुक लॉ अँड जस्टिस अँड अँथोलॉजी. पर्याय आहेत मिस्टर अरुण शुरी, मिस्टर सोली सोराबजी, मिस्टर के वेणुगोपाल आणि मिस्टर FS नारिमान. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी मिस्टर सोली सोराबजी. त्यानंतर 14वा प्रश्न आहे हु अमॉंग दी फॉलोइंग इज द फर्स्ट सिटिंग जज ऑफ दी हाय कोर्ट टू बी फेस्ड विथ द CBI इन्व्हेस्टिगेशन. आणि पर्याय आहेत मिस्टर जस्टिस PD दिनाकरन, मिस्टर जस्टिस सुमित्रा सेन, सी पर्याय आहे मिस्टर जस्टिस निर्मल यादव आणि डी पर्याय आहे मिस्टर जस्टिस नारायणा कुरुप. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी मिस्टर जस्टिस निर्मल यादव. त्यानंतर 15वा प्रश्न आहे विथड्रॉइंग मेडिकल ट्रीटमेंट विथ द डेलिब्रेट इंटेन्शन ऑफ काउजिंग द पेशंट्स डेथ इज कॉल्ड. पर्याय आहेत लीगल इंथॉन्सिया, मेडिकल इंथॉन्सिया, पॅसिव्ह इंथॉन्सिया आणि नन ऑफ दी अबो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी पॅसिव्ह इंथॉन्सिया. त्यानंतर 16वा प्रश्न आहे हु अमॉंग दी फॉलोइंग इज द नॉट अ मेंबर ऑफ दी कमिटी विच इलेक्ट्स द सेंट्रल विजिलन्स कमिशनर. पर्याय आहेत प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, लीडर ऑफ ऑपोजिशन आणि होम मिनिस्टर ऑफ इंडिया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए. त्यानंतर 17वा प्रश्न आहे डेथ सेंटेन्स कॅन बी अवॉर्डेड इन. पर्याय आहेत मर्डर केसेस ओनली, रेअर केसेस ओनली, रेअरेस्ट ऑफ रेअर केसेस आणि नन ऑफ दी अबो. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी रेअरेस्ट ऑफ रेअर केसेस. त्यानंतर 18वा प्रश्न दिलाय व्हेन अ पर्सन इज रिमेंडेड टू ज्युडिशियल कस्टडी ही शॅल बी सेंट टू. पर्याय दिलेत पोलीस लॉकअप, जेल, प्रोटेक्शन होम, नन ऑफ दी अबो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी जेल. त्यानंतर 19वा प्रश्न बघा द स्टार्टिंग पॉइंट ऑफ एन ॲग्रीमेंट इज. पर्याय दिलेत ऑफर, इन्व्हिटेशन टू ऑफर, ॲडव्हर्टाइजमेंट आणि डी पर्याय आहे ॲक्सेप्टन्स. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए ऑफर. त्यानंतर 20वा प्रश्न विचारलाय रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स कॅन बी इम्पोज्ड ऑन फंडामेंटल्स राईट्स बाय. आणि पर्याय दिलेत सुप्रीम कोर्ट, पार्लमेंट, एक्झिक्युटिव्ह आणि एनी ऑफ दी अबो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी पार्लमेंट. 21वा प्रश्न आहे द टेम्पररी रिलीज ऑफ प्रिझनर इज कॉल्ड. पर्याय दिलेत पॅरोल, ॲमेस्टी, डिस्चार्ज आणि पार्डन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए पॅरोल. त्यानंतर 22वा प्रश्न आहे विच कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल इज पॉप्युलरली नोन ॲज वुमन्स रिझर्वेशन बिल. पर्याय दिलेत 101, 106, 108 आणि 102. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी. त्यानंतर 23वा प्रश्न ज्युडिशरी इन इंडिया हॅज डिक्लेअर्ड द इयर डॅश ॲज द अवेअरनेस इयर ऑफ फिमेल फॉर्टिसाइड. पर्याय दिलेत 2007, 2008, 2009 आणि 2010. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए. आता आपण बघूया 24वा प्रश्न ए ऑफर्स टू सेल हिज कार टू बी फॉर 14,000. B agrees to buy the car of A offering 30,000. The reply of B amounts to. पर्याय दिलेत ऑफर, काउंटर ऑफर, इन्व्हिटेशन टू एन ऑफर, स्टँडिंग ऑफर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी काउंटर ऑफर. त्यानंतर 25वा प्रश्न आहे द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स इज जॉईंटली रिस्पॉन्सिबल टू. पर्याय दिलेत द प्राईम मिनिस्टर, द व्हाईस प्रेसिडेंट, प्रेसिडेंट आणि लोकसभा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी लोकसभा. त्यानंतर 26वा प्रश्न विचारलाय पंचायती राज इन इंडिया इज. पर्याय दिलेत अ हिरर्चिकल सेटअप फॉर रुरल ॲडमिनिस्ट्रेशन, अ कॉम्प्लेक्स सिस्टीम ऑफ रुरल लोकल गव्हर्नमेंट,
द सेल्फ गव्हर्नमेंट ऑफ द विलेजर्स इन इंडिया आणि डी पर्याय आहे विलेज रिपब्लिक इन डेमोक्रेसी। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए। त्यानंतर 27वा प्रश्न बघा, द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया वॉज सेट अप आणि पर्याय दिलेत बाय द कॉन्स्टिट्यूशन, बाय द लॉ ऑफ पार्लियामेंट, बाय द प्रेसिडेन्शियल ऑर्डर, नन ऑफ दी अबोव। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए बाय दी कॉन्स्टिट्यूशन। त्यानंतर 28वा प्रश्न विचारलाय, द कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट केम इनटू एक्झिस्टन्स इन, पर्याय दिलेत 1986, 1985, 1988 आणि 1992। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए 1986। त्यानंतर 29वा प्रश्न विचारलाय, व्हॉट इज लीगल राईट आणि पर्याय दिलेत राईट रिकॉग्नाइज्ड बाय लॉ अँड कॅपेबल ऑफ बीइंग एन्फोर्स्ड ॲट लॉ कोर्ट्स। त्यानंतर बी पर्याय आहे राईट्स रिकॉग्नाइज्ड बाय अ रिलिजन, सी पर्याय आहे बोथ द अबोव आणि डी पर्याय आहे नन ऑफ दी अबोव। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए। त्यानंतर 30वा प्रश्न बघा, इफ अ न्यूजपेपर पब्लिश्ड अ डिफेमेटरी आर्टिकल रिटन बाय ए हू कॅन बी सूड आणि पर्याय दिलेत पब्लिशर ऑफ दॅट न्यूजपेपर, बी पर्याय आहे प्रिंटर ऑफ दॅट न्यूजपेपर, मिस्टर ए ओनली, मिस्टर ए प्रिंटर, पब्लिशर अँड एडिटर। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी मिस्टर ए प्रिंटर, पब्लिशर अँड एडिटर। तर विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत आपण लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग वरचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत। आता आपण बघूया जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स वरती विचारलेले 40 प्रश्न पूर्ण 40 मार्कासाठी कसे असतात। तर पहिला प्रश्न विचारलाय, द पर्सेंटेज ऑफ अर्थ सरफेस कव्हर्ड बाय इंडिया इज आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए 2.4। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, विच अमॉंग दी फॉलोइंग आर द मेजर फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द मान्सून टाइप ऑफ क्लायमेट इन इंडिया। या ठिकाणी तुम्हाला 4 फॅक्टर्स दिलेले आहे, लोकेशन, थर्मल कॉन्ट्रास्ट, अप्पर एअर सर्क्युलेशन, इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी 1, 2, 3 अँड 4। त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, द प्रेझेंट फॉरेस्ट एरिया ऑफ इंडिया अकॉर्डिंग टू सॅटेलाइट डेटा इज, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी डिक्रीजिंग। त्यानंतर चौथा प्रश्न, विच स्टेट हॅज द स्मॉलेस्ट लँड एरिया, दॅट इज गोवा, हाऊ मेनी स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज इन इंडिया, दॅट इज 28 स्टेट्स अँड 7 युनियन टेरिटरीज, द वर्ल्ड्स लॉन्गेस्ट रिव्हर इज नाईल, चंद्रगुप्त I founded the Gupta era in the year that is 320 AD. The word Jai Hind was first used by Rabindranath Tagore. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, when for the first time was the institution of Public Service Commission for recruitment to public service in India set up in 1925. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, स्वराज as a national demand was first made by दादाभाई नवरोजी। त्यानंतर 11वा प्रश्न विचारलाय, द कॉन्सेप्ट्स ऑफ क्रीमी लेयर इज असोसिएटेड विथ अदर बॅकवर्ड क्लासेस। 12वा प्रश्न, फॉर द फर्स्ट टाइम द प्रोक्लेमेशन ऑफ एमर्जन्सी अंडर आर्टिकल 352 वॉज मेड इन 1962। त्यानंतर 13वा प्रश्न दिलाय, व्हॉट इज द मेन कंपोनंट ऑफ बायोगॅस अँड नॅचरल गॅस, दॅट इज मिथेन। 14वा प्रश्न, व्हॅट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिकल करंट। त्यानंतर 15वा प्रश्न, CV रमन वॉज अवॉर्डेड नोबेल प्राइज फॉर फिजिक्स। 16वा प्रश्न, द नॅशनल सायन्स डे इज सेलिब्रेटेड ऑन 28 फेब्रुवारी। त्यानंतर 17वा प्रश्न आहे, विच इज द लार्जेस्ट प्लॅनेट ऑफ आवर सोलार सिस्टीम, दॅट इज ज्युपिटर। 18वा प्रश्न, अप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी बोन्स आर देअर इन द ह्युमन बॉडी, दॅट इज 206। त्यानंतर 19वा प्रश्न आहे, RBI वॉज नॅशनलाइज्ड इन 1949। त्यानंतर 20वा प्रश्न आहे, सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड वॉज इस्टॅब्लिश्ड इन द इयर 1992। 21वा प्रश्न, द 1 रुपी करन्सी नोट्स कॉइन्स आर इश्यूड बाय द मिनिस्ट्री ऑफ फायनान्स। 22वा प्रश्न, विच स्टेट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स द हायेस्ट प्रोडक्शन ऑफ टी, दॅट इज आसाम। 23वा प्रश्न, द कॉन्सेप्ट ऑफ 5-year प्लॅन्स इन इंडिया वॉज इंट्रोड्यूस्ड बाय जवाहरलाल नेहरू। 24वा प्रश्न, वर्ल्ड बँक प्रोवाइड्स फॉर डॅश लोन्स, दॅट इज लॉन्ग टर्म लोन्स। 25वा प्रश्न, द मेंबर्स ऑफ द राज्यसभा आर इलेक्टेड बाय
that is elected members of the legislative assembly. 26वा प्रश्न, the power to decide an election petition is vested in the high courts. 27वा प्रश्न, the present Lok Sabha is the 16th Lok Sabha. 28वा प्रश्न, the oath of office is administered to the members of state council of ministered by the governor. 29वा प्रश्न, the preamble to our constitution provided that India is a sovereign, socialist, secular and democratic republic. 30वा प्रश्न, which amendment lead to the creation of Panchayat Raj, that is 73rd amendment. 31वा प्रश्न, which day is celebrated as civil service day, that is 21st April. 32वा प्रश्न, who wins the 2015 IPL T20 Cup final, that is Mumbai Indians. त्यानंतर 33वा प्रश्न विचारलाय, recently banned Maggi noodles is the product of which brand, that is Nestle. त्यानंतर 34वा प्रश्न आहे, इंटरनॅशनल योगा डे इज सेलिब्रेटेड ऑन 21 जून. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, इन विच सिटी द फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया APJ अब्दुल कलाम डेड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, शिलोग. त्यानंतर 36वा प्रश्न आहे, विच स्पोर्ट पर्सन हॅड बीन अवॉर्डेड राजीव गांधी खेल रत्न. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, सानिया मिर्झा. त्यानंतर 37वा प्रश्न विचारलाय, विच स्टेट गव्हर्नमेंट इन मे 2015 लॉन्च बेटी बचाओ बेटी पढाओ स्कीम. आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, हरियाणा. त्यानंतर 38वा प्रश्न आहे, AR रहमान अपॉइंटेड ॲज कल्चरल अँबॅसिडर ऑफ. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी. त्यानंतर 39वा प्रश्न आहे, विच एशियन कंट्री बिकेम द फर्स्ट इन द वर्ल्ड टू अप्रूव्ह डेंग्यू व्हॅक्सिन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, फिलिपियन्स. त्यानंतर 40वा आणि जनरल नॉलेज करंट अफेअर्स वरती विचारलेला शेवटचा प्रश्न आहे, द प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया रिनेम्ड ॲज NITI आयोग. तर अशा प्रकारे जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स वरती विचारलेले 40 प्रश्न व्यवस्थितपणे आपण घेतलेले आहेत. आता आपण बघूया लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग वरती विचारलेले 30 प्रश्न एकूण 30 मार्कासाठी. तर यामधला पहिला प्रश्न आहे, डॉक्टर, मेडिसिन तर टीचर काय. आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, नॉलेज. त्यानंतर दुसरा प्रश्न, मून सिल्वर तर गोल्ड काय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, सन. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, हाऊस अँड रेंट तर लेबर अँड वेगस, कॅपिटल अँड इंटरेस्ट, ट्रेन्स अँड फेअर्स म्हणजेच ऑल ऑफ दिस. त्यानंतर चौथा प्रश्न विचारलाय, इफ बस इज कोडेड ॲज DWU हाऊ विल यू कोड ROBS. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, TQBU. त्यानंतर पाचवा प्रश्न, अकॉर्डिंग टू अ मिलिटरी कोड सिस्टीम इज अ सिस्मेट अँड नियरर इज AENRER. व्हॉट इज द कोड फॉर फ्रॅक्शन. तर दिलेल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी. त्यानंतर 6वा प्रश्न, इन अ सर्टेन लँग्वेज चॅम्पियन इज कोडेड ॲज HCMAIPNO. हाऊ इज निगेटिव्ह कोडेड इन दॅट कोड. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, ENAGITEV. त्यानंतर 7वा प्रश्न, इफ लाईट इज कोडेड ॲज GILTH फाइंड द कोड फॉर रेनी. तर रेनी साठी कोड आहे IARYN. त्यानंतर 8वा प्रश्न, फाइंड द ऑड वर्ड किंग, कॅप्चर, आर्मी आणि जीजस. तर यामधील वेगळा शब्द आहे कॅप्चर. त्यानंतर 9वा प्रश्न बघा, रायटर अँड पोएट, पोएम्स अँड सॉंग्स, प्रोज अँड पोएट्री, बुक्स अँड लेसन्स, लेटर्स अँड वर्ड्स. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, बुक्स अँड लेसन्स. त्यानंतर 10वा प्रश्न, कार्पेंटर अँड वूड. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, ऑल ऑफ दीज. त्यानंतर खाली तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, इन ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन 2 statements are given and these statements are followed by 2 conclusions numbered 1 and number 2. You have to take the given 2 statements to be true even if they seem conclusions logically follows from the 2 given statements disregarding commonly known facts. तर या ठिकाणी बघा 11वा प्रश्न विचारलाय. या ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंट आणि कन्क्लुजन दिलेले आहे. तर स्टेटमेंट आहे, सम ॲक्टर्स आर सिंगर्स, ऑल द सिंगर्स आर डान्सर्स. कन्क्लुजन आहे, सम ॲक्टर्स आर डान्सर्स अँड नो सिंगर इज ॲक्टर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए,
ओनली वन कन्क्लुजन फॉलोज. त्यानंतर 12वा प्रश्न बघा. स्टेटमेंट आहे ऑल द विंडोज आर डोअर्स, नो डोअर इज अ वॉल. कन्क्लुजन आहे सम विंडोज आर वॉल्स, नो वॉल्स इज अ डोअर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, म्हणजे ओनली टू कन्क्लुजन्स फॉलोज. त्यानंतर 13वा प्रश्न आहे. यामध्ये देखील तुम्हाला दोन स्टेटमेंट दिलेत. सम रोजेस आर फ्लावर्स, ऑल थॉर्न्स आर फ्लावर्स. कन्क्लुजन आहे ऑल थॉर्न्स बीइंग रोजेस इज अ पॉसिबिलिटी, नो थॉर्न इज अ रोज. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, इफ ओनली कन्क्लुजन वन फॉलोज. त्यानंतर 14वा आणि महत्त्वाचा प्रश्न दिलाय. सम स्टोन्स आर शेल्स, ऑल शेल्स आर पेअर्स, नो स्टोन इज फिश. आणि कन्क्लुजन आहे नो फिश इज अ शेल्स, ऑल शेल्स बीइंग फिश इज अ पॉसिबिलिटी, दॅट इज इफ नायदर कन्क्लुजन्स वन नॉर कन्क्लुजन टू फॉलोज. 15वा प्रश्न. ऑल मोबाइल्स इज टेबल्स, ऑल टेबल्स इज स्मार्टफोन्स, ऑल स्मार्टफोन्स इज लॅपटॉप्स, ऑल लॅपटॉप्स इज कॉम्प्युटर. कन्क्लुजन आहे ऑल कॉम्प्युटर्स बीइंग मोबाइल्स इज अ पॉसिबिलिटी, ऑल टॅबलेट्स बीइंग कॉम्प्युटर्स इज अ पॉसिबिलिटी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, इफ ओनली कन्क्लुजन वन फॉलोज. तर अशाच पद्धतीने 16वा प्रश्न देखील बघूया. तर स्टेटमेंट दिलेत. सम ॲपल्स आर ऑरेंज, सम ऑरेंज आर पायनॅपल्स, सम पायनॅपल्स आर नॉट कोकोनट्स, सम कोकोनट्स आर ब्लॅक फॉरेस्ट. आणि कन्क्लुजन आहे सम ऑरेंज बीइंग ब्लॅक फॉरेस्ट इज अ पॉसिबिलिटी, सम पायनॅपल्स बीइंग कोकोनट्स इज अ पॉसिबिलिटी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, इफ बोथ कन्क्लुजन्स 1 and 2 फॉलोज. त्यानंतर 17वा प्रश्न आहे. सम रेड बॉक्सेस आर ग्रीन बॉक्सेस, ऑल रेड बॉक्सेस आर येलो बॉक्सेस. कन्क्लुजन आहे सम येलो बॉक्सेस आर ग्रीन बॉक्सेस अँड ऑल ग्रीन बॉक्सेस आर रेड बॉक्सेस. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, ओनली वन कॅन बी ट्रू ऑलवेज. त्यानंतर 18वा प्रश्न दिलाय. सम पेन्स आर कीज, सम कीज आर लॉक्स, ऑल लॉक्स आर कार्ड्स, नो कार्ड इज पेपर. आणि कन्क्लुजन आहे नो लॉक इज पेपर, सम कार्ड्स आर कीज, सम कीज आर नॉट पेपर. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, ऑल फॉलोज. त्यानंतर 19वा प्रश्न बघा. स्टेटमेंट्स आहे ऑल कप्स आर बॉटल्स, सम बॉटल्स आर जग्स, नो जग इज प्लेट, सम प्लेट्स आर टेबल्स. कन्क्लुजन दिलेत सम टेबल्स आर बॉटल्स, सम प्लेट्स आर कप्स, नो टेबल इज बॉटल अँड सम जग्स आर कप्स. तर दिलेल्या या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, ओनली आयदर 1 or 3 फॉलोज. त्यानंतर 20वा प्रश्न आहे. ऑल रिंग्स आर सर्कल्स, ऑल स्क्वेअर्स आर रिंग्स, नो इलिप्स इज अ सर्कल. कन्क्लुजन दिलंय सम रिंग्स बीइंग इलिप्सेस इज अ पॉसिबिलिटी अँड ॲट लिस्ट सम सर्कल्स आर स्क्वेअर्स. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, इफ ओनली कन्क्लुजन 2 फॉलोज. त्यानंतर 21वा प्रश्न विचारलाय. अरेंज द वर्ड गिवन बिलो इन अ मिनिंगफुल सिक्वेन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या या वर्ड्सला तुम्हाला मिनिंगफुल सिक्वेन्समध्ये जोडायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर डी, 4 1 5 3 2. त्यानंतर 22वा प्रश्न विचारलाय. विच नंबर वुड रिप्लेस अंडरलाइन मार्क इन द सिरीज. या ठिकाणी तुम्हाला एक अंकमालिका दिलेली आहे. 2 5 10 17 रिकामी जागा आणि 37. तर रिकामी जागा योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, 26. त्यानंतर 23वा प्रश्न आहे. 18 21 25 18 29 33 18. व्हॉट नंबर्स शुड कम नेक्स्ट, दॅट इज 37 and 41. त्यानंतर 24वा प्रश्न. व्हॉट विल बी द नेक्स्ट टर्म इन ZAM YBL डॅश WDJ VEI, then the next term is XCK. 25वा प्रश्न. What will be the next term in HLK XTQ KON dash NRQRNK? So the next term is EQN. त्यानंतर 26वा प्रश्न विचारलाय. 2 10 40 120. त्यानंतरची संख्या आहे 240. पर्याय नंबर ए बरोबर आहे. त्यानंतर 27वा प्रश्न बघा. फाइंड द रॉंग नंबर इन द फॉलोइंग सिरीज. यामधील चुकीची संख्या आपल्याला शोधायची आहे. तर संख्या आहे 6 15 30 75 151 375 750. तर यामधील चुकीची संख्या आहे 151. त्यानंतर 28वा प्रश्न. लुक ॲट द सिरीज 3 3/2 3/4 3/6. देन द नेक्स्ट नंबर इज 3/8. त्यानंतर 29वा प्रश्न आहे. 1 पॉवर्टी 2 पॉप्युलेशन 3 डेथ 4 अनएम्प्लॉयमेंट 5 डिझीज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, 2 4 1 5 3.
30वा आणि लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग वरती विचारलेला शेवटचा प्रश्न आहे. अरेंज द गिवन वर्ड्स इन अ मीनिंगफुल अँड लॉजिकल सिक्वेन्स. वर्ड्स दिलेत शोल्डर, रिस्ट, एल्बो, पाम, फिंगर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए 5 4 2 3 1. तर विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग वरती 30 MCQ सॉल्व्ह केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण MHCET लॉ 2016 मध्ये सीईटी सेलने जी सॅम्पल क्वेश्चन पेपर लॉन्च केली होती, तर त्यामधील लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग, जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स, त्यानंतर लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग यावरती अतिशय महत्त्वाचे MCQs घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपले पूर्ण 100 क्वेश्चन झालेले आहेत आणि राहिलेले इंग्लिश सेक्शनवरील 50 प्रश्न आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. तर आय होप की तुमच्यासाठी हा व्हिडिओ लेक्चर अतिशय उपयुक्त ठरला असेल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला रेग्युलरली फॉलो करा, कारण की आता फार कमी वेळ राहिलाय 3 इयर लॉ सीईटीच्या एक्झामसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी लॉ सीईटी 3 इयरची प्रिपरेशन करत असाल तर त्या सर्व विद्यार्थ्यांना स्टडी डायरीज कडून खूप खूप शुभेच्छा. तर उद्या पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत. धन्यवाद.